श्री स्वामी समर्थ. वैशाली रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आपण बनवतो आहे शेंगदाण्याची गूळ घालून चिक्की. त्यासाठी मी कढई घेतले, त्याच्यामध्ये 1 चमचावर तूप घालते मी. त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला गूळ घालणार आहोत. 1 वाटी, जेवढी शेंगदाण्याची वाटी आहे तीच वाटीने आपण गूळ घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपण त्याचा पाक बनवत आहे. पहिला पाक आपला कच्चा आहे, म्हणून आपण थोड्या वेळ अजून हलवणार आहोत. हा आपला पाक आता तयार झालेला आहे. एकदा चेक करून पाहूया. त्याच्याशी गोळी पाण्यामध्ये टाकली, खळखण वाजली की समजायचं की पाक तयार आहे. मग त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे ॲड करायचे. तर आपला हा पाक तयार आहे. तर त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेऊया. आणि ताटाला पहिलेच मी तूप लावून घेतले, त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण वतून घेणार आहोत. अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे सगळीकडे. आणि थोडंसं गार झालं की त्याला काप करून घेणार आहोत आपण. याला मी निशाण लावलेली आहे, इथे मी काढून घेतले.